कलिंग युद्धाशी संबंधित नाव कोणते? पर्याय क्रमांक ए आहे सम्राट अशोक. पर्याय क्रमांक बी आहे आर्य चाणक्य. पर्याय क्रमांक सी आहे सम्राट पुलकेशी आणि पर्याय क्रमांक डी आहे हर्षवर्धन. तुमचा वेळ सुरू होतोय आता. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सम्राट अशोक. पिट्स इंडिया कायदा केव्हा मंजूर झाला? पर्याय क्रमांक ए आहे 1773. पर्याय क्रमांक बी आहे 1784. पर्याय क्रमांक सी आहे 1793 आणि पर्याय क्रमांक डी आहे 1798. तुमचा वेळ सुरू होतोय आता. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 1784. सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता? पर्याय क्रमांक ए आहे मंगळ. पर्याय क्रमांक बी आहे शुक्र. पर्याय क्रमांक सी आहे बुध आणि पर्याय क्रमांक डी आहे पृथ्वी. तुमचा वेळ सुरू होतोय आता. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बुध. भारतात कोणत्या क्षेत्रात छुप्या बेरोजगारीचे दर्शन घडते? पर्याय क्रमांक ए आहे खानोद्योग. पर्याय क्रमांक बी आहे सेवा क्षेत्र. पर्याय क्रमांक सी आहे निर्मिती आणि पर्याय क्रमांक डी आहे कृषी. तुमचा वेळ सुरू होतोय आता. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कृषी. टोमॅटोवरील विल्ट हा रोग डॅश डॅश मुळे होतो. पर्याय क्रमांक ए आहे विषाणू. पर्याय क्रमांक बी आहे बुरशी. पर्याय क्रमांक सी आहे आदिजीव आणि पर्याय क्रमांक डी आहे जीवाणू. तुमचा वेळ सुरू होतोय आता. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जीवाणू. जकार्ता ही कोणत्या देशाची राजधानी आहे? पर्याय क्रमांक ए आहे कंबोडिया. पर्याय क्रमांक बी आहे म्यानमार. पर्याय क्रमांक सी आहे इंडोनेशिया आणि पर्याय क्रमांक डी आहे भूतान. तुमचा वेळ सुरू होतोय आता. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इंडोनेशिया. भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्ट आहेत? पर्याय क्रमांक ए आहे 12. पर्याय क्रमांक बी आहे 10. पर्याय क्रमांक सी आहे 11 आणि पर्याय क्रमांक डी आहे 13. तुमचा वेळ सुरू होतोय आता. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 12. डॅश डॅश हा भूपृष्ठ लगेचचा थर आहे. पर्याय क्रमांक ए आहे दलांबर. पर्याय क्रमांक बी आहे तपांबर. पर्याय क्रमांक सी आहे पितांबर आणि पर्याय क्रमांक डी आहे आयनांबर. तुमचा वेळ सुरू होतोय आता.
या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तपांबर. सुमात्रा हे बेट पुढीलपैकी कोणत्या महासागरात आहे? पर्याय क्रमांक ए आहे आर्क्टिक समुद्र, पर्याय क्रमांक बी आहे अंटार्क्टिक महासागर, पर्याय क्रमांक सी आहे हिंदी महासागर आणि पर्याय क्रमांक डी आहे पॅसिफिक महासागर. तुमचा वेळ सुरू होतोय आता. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हिंदी महासागर. साधारणपणे सागरी पाण्याची क्षारता किती असते? पर्याय क्रमांक ए आहे 35%, पर्याय क्रमांक बी आहे 21%, पर्याय क्रमांक सी आहे 33% आणि पर्याय क्रमांक डी आहे 240%. तुमचा वेळ सुरू होतोय आता. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 35%.